लोकांना करिअर, फायनान्स आणि मनीबद्दल जाणून घ्यायचं आहे त्या लोकांनी पहिली पायल म्हणजे पहिले जे कार्ड आहे हे निवडायचे आहे. त्यांच्यासाठी आपण काढून ठेवू पहिले कार्ड मनी, फायनान्स आणि करिअरवाल्यांसाठी. सेकंड जे कार्ड आहे, हे जे कार्ड आहे आपण काढून घेणार आहोत, हे आहे लव, मॅरेज. तुमचे रिलेशन असेल ते फॅमिली रिलेशन असू द्या किंवा मग लव बर्डचे रिलेशन असू द्या, त्यासाठी हे कार्ड आहे. आणि थर्ड जे आहे याच्यामध्ये बघणार आहोत आपण या 30 दिवसामध्ये, या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुमच्यासाठी काय गुड न्यूज आहे, काय अपॉर्च्युनिटी आहे, काय शॉकिंग न्यूज आहे, जे केसल आपण या कार्डमधून बघूया. 3 गोष्टीमध्ये मी कार्ड डिवाइड केलेले आहे जेणेकरून कन्फ्युजन राहणार नाही. थर्ड जे आहे गुड अपॉर्च्युनिटी आणि गुड न्यूजसाठी आहे, शॉकिंग न्यूजसाठी आहे, सरप्राईजेससाठी आहे. आणि श्रावण महिना आहे, शिवशक्तीचं काही गायडन्स असेल तर ते याच्यातून बघू. सेकंड आहे लव आणि मॅरेज, फॅमिली लाईफ जे केसेल आपलं त्यासाठी. करिअर, फायनान्स आणि हे सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत आपण. तुम्ही सांगा काय बघायचं, करिअर फायनान्स बघायचं की लव बघायचं, लव रिलेशन बघायचं की अपॉर्च्युनिटी बघायची, तुम्ही सांगा. आपण सिलेक्ट करू, पटापट सांगा. सिक्वेन्स टाका 1 2 3, 1 2 3 टाका. फायनान्स वगैरे आणि लव आणि अपॉर्च्युनिटी सिक्वेन्स टाका. मला करिअरचं अच्छा करिअर, ओके. करिअरबद्दल 2 आलेले आहे, बघू आपण. 4-5 लोकांनी करिअर केलं तर आपण आधी करिअर घेऊन घेऊ, नंतर बाकीचं सिक्वेन्सनुसार घेऊ, स्टेप बाय स्टेप. ओके, करिअरबद्दल घेऊ, ठीक आहे. हे 2 नंतर बघू, आधी करिअरमध्ये. आणि हे बघा, ज्या लोकांना पॉसिबल झालं नाही काही कारणामुळे हा लाईव्हमध्ये येणं, त्या लोकांनी हा जो व्हिडिओ आहे डायरेक्टली मी यूट्यूबवर टाकणार आहे. यूट्यूबवर माझं नॉर्मल चॅनल म्हणजे असं म्हणू आपण की एक चॅनल आहे, मी फार यूज नाही करते पण त्यावर टाकेल मी. सेकंड नंबर आहे, अच्छा लव्ह रिलेशनसाठी पण आलेलं आहे पण काही लोकांचं आता करिअर आले, बघू आता. करिअर आलेलं तर करिअर बघणार आहोत आपण, ठीक. चला रेडी राहा, जेवढे मंडळी आलेले आहे ते रेडी राहा. करिअर, मनी, फायनान्स, बिझनेस असू द्या, नोकरी असेल, प्रायव्हेट असू द्या, सरकारी नोकरी असेल, काही तुम्हाला रेंटल इन्कम मिळत असेल किंवा एक्स्ट्रा इन्कम असेल तुमच्याकडे, सेकंड इन्कम म्हणतो आपण ते असेल, पैशासंबंधित कुठलाही व्यवहार असो, पैशासंबंधित कुठलाही व्यवहार असो ते आपण बघणार आहोत या कार्डद्वारे. यामध्ये सगळंच येतं, टोटल गोष्टी. एम्प्रन्स, ओके. 3 कार्ड काढून घेऊ, ठीक आहे. बघा आता या रीडमध्ये जे लोकांनी करिअर चूज केलेलं होतं त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे, करिअर आणि मनी फायनान्सवाल्यांसाठी हे सांगायचं आहे की बघा, तुम्ही जिथे काम करता, जिथे कुठेही नोकरीच्या ठिकाणी असेल, बिझनेसच्या ठिकाणी असेल, तिथे एखादी स्त्री असेल, ती तुमची बॉस असेल, तुमची कलिग्ज असेल किंवा असं कोणीतरी आहे, ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. इथं दिसत आहे, तुम्ही तिचं ऐकत असाल नाही ऐकत असाल हा तुमचा वेगळा भाग आहे, पण ती तुम्हाला गायडन्स करते बघा. आणि तिनं छान अशी असं म्हणू आपण मॅच्युअर आहे आणि समजदार, मॅच्युअर आणि पैशाबद्दल तिला व्यवहार माहिती आहे, पण तुम्ही तिला बुद्धूमध्ये काढता हे दिसत आहे. पण तिचं ऐकलं तर तुम्हाला फायदा होईल. आणि सध्या तुमची करंट म्हणू आपण अशी परिस्थिती आहे की जो पैसा आहे, समजा नोकरीतून तुम्हाला येत असेल, पगार येत असेल किंवा तुमचं सॅलरी येत असेल, मराठी इंग्लिश दोन्ही बोलावं लागतं कारण माझ्या याच्यामध्ये ट्रेडिशनल लोक पण आहेत काही, म्हणून मी मराठी इंग्लिश बोलते. तर सॅलरी, पगार ज्या लोकांचा महिन्याचा ठरलेला असतो, हे बघा तुमचं उदाहरण देते, 50,000 ठरलं असेल तर जेव्हा महिना भरतो, पैसा हाती येतो, लगेच एका आठवड्यामध्ये ते 20मध्ये कन्वर्ट होऊन जातो. इथं दिसत आहे की काही EMI असेल, काही तुमचं अजून म्हणजे फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा काही हेल्थ इन्शुरन्स असेल. असं दिसतं की बऱ्याच लोकांच्या फॅमिलीमध्ये काही लोकांनी LIC काढून ठेवली असेल, काही लोकांनी हेल्थसाठी काही इन्शुरन्स काढले असेल, काही फंड्स असेल किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट म्हणा EMI भरत असेल घराची, गाडीची वगैरे. हे दिसत आहे की काही लोक आलेला पैसा जो आहे 50,000 आले असतील तर 20,000 त्यांच्या हाती राहते, बाकी त्यांचं EMI मध्ये, लोनमध्ये, अशा गोष्टीमध्ये जात आहे बघा. ठीक आहे जात आहे, पण तुमचे जे तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही EMI वगैरे काढलेले असतील किंवा काही इन्शुरन्स काढले असतील तर ते तुमच्यासाठी जो पैसा आहे मेन तो तिथं तुमचं स्टोअर होत आहे. तुमच्या म्हणजे असं म्हणून आपण आलेला पैसा सेव्ह नाही राहत आहे. हे तुमची करंट सिच्युएशन आहे. मी करंट काढलेली आहे. तर बघा हे आहे. तर ज्या ज्या लोकांना हे रेझोनेट झालंय त्यांनी थम्सअप करून द्यायचं आहे. सेकंड जे कार्ड आलेलं आहे हे आहे असं म्हणून आपण इथून 15 दिवस म्हणजे उद्यापासून काही लोकांचं दिसतं की नोकरीच्या ठिकाणी बर्डन फील होत आहे.
नोकरीच्या ठिकाणी बर्डन फील होत आहे, बांधल्यासारखं होत आहे, म्हणजे थॉट्स ओव्हर थिंकिंग भरपूर आहे, माझं काम होईल का. हे बघा, काही लोकांनी लोन घेतलं असेल घरासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टीसाठी, शिक्षणासाठी घेतलं असेल किंवा इतर काही गोष्टीसाठी काही लोकांनी लोन घेतलं असेल, तर त्यांना काळजी लागलेली आहे की ही लोन मी कसं फेडू, किंवा हे लोन असेल काही EMI असेल ते कसं फेडू, याबद्दल काळजी लागलेली आहे काही लोकांना. काही लोकांनी बिझनेससाठी घेतला आहे, काही छोट्या मोठ्या त्यांच्या वैयक्तिक गरजा असेल किंवा वाहन असेल, घर असेल, काही म्हणजे एकूण गरजेच्या कामासाठी घेतलेलं आहे हे लोन. पण ते लोन फेडण्यामध्ये दिक्कत होतं. आतापर्यंत तुम्ही फेडलं, करंट दिसत आहे की आतापर्यंत तुम्ही तेच करत होतात, पण इथून 15 दिवसानंतर म्हणजे आता 15 ऑगस्टपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत अडचणीचा काळ दिसत आहे. कारण हे एकदम कट्टुकट आहे. जसं तुम्हाला टूरला जायचं आहे, पण कसं आहे EMI वगैरे भरण्यामध्ये तुमचा पैसा जात आहे, त्यामुळे कसं तुमचं टूर तुमच्या मित्रमंडळीसोबत सक्सेस होत नसेल. काही तुम्हाला छान अशी शॉपिंग करायची असेल तर ती शॉपिंग होत नाहीये, कारण या पैशामुळे हा पैसा जो आहे आलेला, तुमची सॅलरी जो आहे तो पूर्णपणे जात आहे EMI मध्ये, तुमच्या LIC मध्ये किंवा कुठेतरी फंड्स इन्व्हेस्टमेंट केले असेल भविष्यासाठी, काही शेअर मार्केट स्टॉक तिथे टाकून दिलेले आहे पण ते अडकलेले आहे, त्याचा फायदा तुम्हाला फारसा होत नाही आहे. तुमची सॅलरी तिकडे निघून जात आहे, पण तुमच्या अडकलेल्या गरजा आहे, जसं काही टूर म्हणा, शॉपिंग असेल, काही तुम्हाला खरेदी करायचं असेल घरच्यासाठी, स्वतःसाठी, पार्टनरसाठी, किंवा कुठेतरी तुम्हाला छान असं म्हणू आपण, काही लोकांचं असतं ना ड्रीम की मला गोल्ड घ्यायचा आहे, वाहन घ्यायचं आहे, म्हणजे व्हेकल घ्यायची आहे किंवा छोट्या छोट्या लक्झरी गोष्टी घ्यायच्या आहे छोट्या मोठ्या, पण त्या तुमच्या पॉसिबल होत नाही आहे. तर 15 दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये क्लिअर दिसतं की तुम्ही कुठेतरी अडकल्यासारखे आहे. जसं आता पावसाळा छान आहे तर मला बाहेर छान गार्डनिंगसाठी म्हणा, कुठेतरी प्लांट घरी आणायचे पण पॉसिबल होत नाही आहे कारण इन्कम उरत नाही आहे. आता पावसाळा छान आहे, श्रावण महिना आहे तर बाहेर कुठेतरी टूरला जायचं आहे, पण मनी कमी असल्यामुळे ते म्हणतो ना आपण एक बजेट तयार होत नाही आहे. इथं दिसतं की तुमचं बजेट जे आहे 15 दिवसामध्ये थोडंसं डामाडोल दिसेल. त्याच्यासाठी एक आपण गायडन्सचं कार्ड काढू. गायडन्स आधीच निघून गेलेलं होतं की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एक स्त्री आहे, तुमची आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, फ्रेंड असेल किंवा तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा कलिग्ज असेल, बॉस असेल, त्यांचा थोडा सल्ला घ्या. त्यांचं गायडन्स हेच आलेलं आहे तुम्हाला. बघा, सल्ला म्हणजे कसा, बघा थोडंसं तुमची वाईफ असेल तर त्यांना जो मंथली खर्च तुम्ही देता त्यांना सांगायचं की थोडं या महिन्यामध्ये आपलं थोडं असं म्हणून हात जो आहे आपला टाईट करावा लागेल, कारण थोडंसं काटकसर करावी लागेल हे सांगा. किंवा तुमची आई असेल त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्या, किंवा त्यांच्याकडून काही आर्थिक मदत होत असेल तर तिकडून घ्या, बहिणीकडून थोडंसं गायडन्स घ्या, कुठून तरी तुम्हाला एखाद्या स्त्रीकडून जी तुमच्याशी कनेक्टेड आहे. आणि ते पण सांगतो, ही जी स्त्री आहे ही आहे 1 2 3 ज्युपिटर, ओके, मीन राशीची. आणि मी माझं असतं ना, माझे सगळे रीड जे असतं ना, मी ॲस्ट्रो आणि टॅरो एकत्र करते, त्यामुळे माझ्या कट्टुकट असतात. बघा, ही जी स्त्री आहे तुमच्या लाईफमधली ही धनु राशीची आहे किंवा मीन राशीची आहे, आणि तिचा न्यूमरोलॉजी नंबर जर बघितला तर 3 आहे, 21 आहे आणि 12 आहे आणि 30 आहे. ह्या नंबरमधली जी स्त्री जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तिचं मार्गदर्शन घ्या, तिचं गायडन्स घ्या, कारण या महिन्याभरामध्ये ती तुम्हाला कुठून ना कुठून तरी मदत कोणत्याही स्वरूपात, इमोशनली असेल किंवा आर्थिकरित्या असेल, कुठून तरी तुम्हाला ते सपोर्ट नक्की करणार आहे. तर करिअरवाल्यांसाठी हे रीड काढलेलं आहे आणि हे जे आहे गायडन्स काढलेलं आहे. तर एकूण छान होतं, पण थोडंसं बॅलन्स करा. बघा, 1 महिना थोडंसं काटकसर करा, त्यानंतर मग जे आहे काटकसर केल्यानंतर तुमचं त्या व्यक्तीशी बॉन्ड पण चांगला होणार आहे, हे दिसत आहे इथे क्लिअर. असो, सेकंड जे कार्ड काढलं होतं आपण ते होतं लव्हसाठी, मॅरेजसाठी, फॅमिली लाईफ असेल किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं बॉन्ड असेल किंवा मित्रांचा बॉन्ड असेल. रिलेशन म्हटल्यानंतर सगळं रिलेशन येतं. तुमचं तुमच्या पेटसोबत असलेलं रिलेशन जे आहे ते पण रिलेशनच असतं. तर बघूया, डिवाइन कनेक्शन असतं ते पण रिलेशन असतं, जसं महादेवसोबत, महाकालीसोबत असतं. रिलेशन म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येणार आहे. लव्ह अँगलला घेऊन जायचं नाही, कारण इथे सगळ्याच वयोगटातले लोक असतात, म्हणून आपापल्या पद्धतीने तो मेसेज घ्यायचा. आता लव जे आहे, ज्या लोकांना लवमध्ये इंटरेस्ट होता त्या लोकांनी जॉईन होऊन जा. लव, मॅरेज, रिलेशन, फॅमिलीसाठी बघूया आपण. चॅरियटचं कार्ड आहे, द सनचं कार्ड आहे. काहीतरी फॅमिलीसोबत टूरवर जायचा प्लॅन आहे. होऊ शकते या 2-3 दिवसामध्ये प्लॅन बनवू शकतो, होऊ शकतो उद्या पण बनवू शकतो, दिसत आहे. हे बघा, फॅमिली, लव, तुमचं पूर्ण जे नातेसंबंध आहे त्यांना घेऊन तुम्ही जे आवडते लोक आहे, एनिमी नाही, तुमचे जे आवडते लोक आहे तुमच्या फॅमिलीमधले, त्यांच्यासोबत तुम्ही कुठेतरी छान ठिकाणी टूर करणार आहात. हे बघा, पॉझिटिव्ह कार्ड आलेला आहे. तुमच्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी तुम्ही टूर करणार आहात.
आणि अशा ठिकाणी करणार आहात तिथे छान गार्डनिंग आहे किंवा छान असं म्हणू आपण पहाड वगैरे असं पूर्ण नेचरच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा तुमची फॅमिली असेल किंवा तुमचं पार्टनर असेल किंवा फ्रेंड असेल, फ्रेंड सर्कल असेल तो, किंवा तुमचे एक ऑफिसमधला स्टाफ असेल, कोणीतरी असं मिळून तुम्ही छान असं ग्रुपनी वगैरे किंवा फॅमिलीनी सोबत मिळून तुम्ही छान असं एखाद्या छान गार्डनच्या ठिकाणी किंवा छान असं जिथे नेचर आहे, छान हिल स्टेशन वगैरे छान जे सुंदर सुंदर गोष्टी असतात ना बघायला, नेचरच्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही जाणार आहात. इथं तर कट मेसेज आलेला होऊ शकते या 2-3 दिवसामध्ये तुम्ही जाणार आहात. तुमचा जर प्लॅन ठरला असेल तर बघा तुम्ही जाणार आहात. चॅरियटचं कार्ड आलेलं आहे. रुसवे फुगे दिसत आहे. तुमच्या गर्लफ्रेंड सोबत जर तुमचा रुसवा फुगा चालू असेल तर तो या आठवड्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. आठवडा म्हणजे श्रावण महिन्याचा जो पहिला सोमवार आहे, इथून बघा शनिवारपर्यंत तुमचे काही रुसवे फुगवे असेल, फॅमिली सोबत असेल, गर्लफ्रेंड सोबत असेल तर ते रियुनियन होणार आहे, ते सगळं सुरळीत होणार आहे. तर चांगला मेसेज आहे. एक तर तुम्ही टूरवर जाणार आहात, एक तर तुमच्या पार्टनरसोबत म्हणा, तुमचे जे लोक आहे, मंडळी आहे फॅमिलीतले, त्यांच्यासोबत तुमचे थोडे रुसवे फुगे झाले असेल, छोटे मोठे वाद झाले असेल तर ते सुरळीत होणार आहे. आठवड्याभरामध्ये रियुनियन होणार आहे. आणि त्या बघा काही लोक तर या 2-3 दिवसात जाणार आहे, काही लोक नेक्स्ट वीकेंडमध्येही जाऊ शकतात, पण टूर तर आहे. आणि मी काय सांगितलं, टूर अशा ठिकाणी आहे जिथे मंदिर वगैरे दिसत नाही आहे. मागच्या रीडमध्ये मंदिर निघालं होतं, या रीडमध्ये निघालं आहे की नेचरच्या ठिकाणी. ठीक आहे, एक अजून कार्ड काढून घेऊ. ओके, हे बघा काही लोक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल त्या लोकांचं पण दिसतं की बघा बऱ्याच काळापासून जर तुम्ही तुमच्या पार्टनरची वाट बघत असाल, मेसेज येईल, कॉल येईल किंवा कुठून तरी त्याची खबर मिळेल मला, हे बघा, तर त्यांच्यासाठी एक म्हणू आपण थोडं थांबावं लागेल. तुम्हाला पेशन्स ठेवा. आतापर्यंत ठेवलेले आहेत, थोडं काही दिवस ठेवा, आठवडाभर ठेवा. आठवड्याभरानंतर तुमचा पार्टनर असेल किंवा असं म्हणून एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला जसं आपण मार्केटिंगला बाहेर जातो तर तुमचा पार्टनर तिथे तुम्हाला भेटेल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी हॉटेलिंगला गेले, रेस्टॉरंटला गेले किंवा एखादी मूव्ही बघायला गेले, त्या ठिकाणी तुमचा जो पार्टनर आहे प्रत्यक्षात तुम्हाला दिसेल किंवा तो तुम्हाला भेटेल. महत्त्वाचं हे नाही आहे की तो तुमच्याशी बोलेल नाही बोलेल, पण हे तर क्लिअर आहे की या आठवड्याभरामध्ये तुमच्या पार्टनरची जी आहे ॲक्टिव्हिटी दिसत आहे. हे बघा, ही रीड ना प्रत्येकाला रूल होते. रूल म्हणजे कसं, ही लहान 5 वर्षाच्या मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत ही रूल होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बघूया काही लोक डिवोर्सी असेल, तिथे पण दिसत आहे की त्यांच्या पार्टनरकडून कॉन्टॅक्ट खतम झालेले आहे, पण तू कुठेतरी अचानक कुठेतरी मार्केटमध्ये म्हणा, कुठेतरी पब्लिक प्लेसमध्ये दिसणं, असं एकदम छान असं लविंगवालं आहे जे सीन आहे हा. तर बघा तुमचा पार्टनर तुम्हाला कुठेतरी दिसेल, पण हे बघा आठवडाभरपर्यंत नाही, आठवडा जो होणार आहे नेक्स्ट स्टार्ट शनिवार रविवारी, इथून समजा आठवड्याभरानं बघून घ्यायचं, तिथून तुम्हाला चांगले रिझल्ट आहे. आणि त्या व्यक्तीसोबत असं म्हणू काय आहे नक्की, टेन्शन घ्यायचं नाही आहे, सगळं सुरळीत होणार आहे. गायडन्स पण तेच आलेलं आहे. आठवड्याभराने जे लोक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे त्या लोकांनी आठवड्याभराने तुमच्या म्हणजे असं म्हणू आपण तुमच्या पार्टनरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही काय ते स्वतः पण करतील. आणि फॅमिली जी काही फॅमिली असेल तुमच्याशी बोलत नसेल, तुमचे रिलेटिव्ह असेल किंवा तुमचे म्हणजे ब्लड रिलेशनचे जे लोक असतील, समजा काही लोकांशी थोडा असतो आर्ग्युमेंट वगैरे होतं, नाही पटत, मतभेद होतात, त्या लोकांशी पण दिसतं की आठवड्याभरामध्ये त्यांच्याशी चांगलं तुमचं कनेक्शन म्हणा, बॉन्ड म्हणा तयार होईल या पद्धतीने. आता आपण अजून एक बघणार आहोत, अपॉर्च्युनिटी काय आहे तुमच्यासाठी 30 दिवसामध्ये. अपॉर्च्युनिटी म्हणा, गुड न्यूज असेल, काय येणार आहे या 30 दिवसामध्ये तुमच्यासाठी. सगळे कार्ड पडत आहे, इतक्या साऱ्या अपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या एरियामधून. त्यारू कधी पण खूप कमाल करतो खरंच असो. आणि ते पण उलटे कार्ड काढून ठेवून दिलेले आहे. तुमच्यासाठी जबरदस्त अशी काहीतरी धमाकावाला, मस्त फटाके फोडणारी छान अशी काहीतरी अपॉर्च्युनिटी येणार आहे. हा मिठाईवाला सीन नाही आहे. असं असतं ना, आपल्याला गुड न्यूज मिळाल्यानंतर आपण मिठाई वाटतो, हा मिठाई वाटणारा सीन नाही आहे, हा फटाके फुटणारा सीन दिसत आहे. काहीतरी कोणाचं तरी लग्न वगैरे काहीतरी असेल, जुळणार आहे. ओ अपॉर्च्युनिटी सगळं मिळून कुठेतरी ग्रुप दिसत आहे. वॉन्ड्स सुरुवातीला हे बघा, तुम्ही जसं पुढच्या म्हणजे हा जो 30 दिवसाचा कालावधी आहे, 30 दिवसाच्या कालावधीमध्ये वर्क प्लेसच्या ठिकाणी असेल, घरी असेल, फॅमिलीमध्ये असेल, कुठेतरी तुमचं 3-4 व्यक्तीसोबत छोटं मोठं आर्ग्युमेंट घरात असेल, बाहेर असेल, ऑफिसच्या ठिकाणी होणार म्हणजे होणार.
हे तर क्लिअर आहे, पण त्यातून काय अपॉर्च्युनिटी आहे ते बघू आपण. कसं असतं हे बघा, तुमचे ओपिनियन एखाद्या व्यक्तीला पटले नाही तर तो तुमच्या कसं आहे तुमच्या एक तर तो तुमच्या खिलाफ जातो, नाहीतर तो एक तर तुम्ही खिलाफ जाता किंवा तो खिलाफ जातो किंवा तुम्ही स्टँड घेता किंवा तो स्टँड घेतो. हे परिस्थिती आलेली आहे इथे. किंग ऑफ सॉर्ड तुमचं चालणार आहे. हे बघा, ज्या लोकांचा बिझनेस आहे 30 दिवसामध्ये सांगते. हे बघा, 2 कार्ड काढते, 2 महत्वाचे आपल्याला. ह्या पूर्ण 30 दिवसामध्ये काय गुड न्यूज आहे, काय शॉकिंग न्यूज आहे, काय अपॉर्च्युनिटी आहे, काय सरप्राईज आहे. आपण आता तिसरं जे पायल आहे आपण निवडलेलं आहे, त्यामध्ये दिसतं की हे बघा, करिअरच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, फॅमिलीमध्ये कुठंतरी तुमचं 4 ते 5 व्यक्तीसोबत छोटं मोठं आर्ग्युमेंट होईल. तुमचे ओपिनियन, तुमचे मतं त्यांना पटणार नाही, त्यामुळे होईल तुमचं. ते स्टँड घेतील किंवा तुम्ही स्टँड घेणार, काहीतरी तुमचं म्हणजे बिघडणार, बिचकणार. ठीक आहे, पण त्यानंतर अपॉर्च्युनिटी ही आलेली आहे की तिथून तुम्ही जाणार, तिथून निघून जाणार किंवा तुमचा मार्ग वेगळा काहीतरी निवडणार. जसं काही लोकांना बिझनेस करायचा आहे पण फॅमिलीतले लोक म्हणतात की करू नको, पण तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेणार आणि बिझनेस स्टार्ट करणार. तुमचा बिझनेस म्हणून बिझनेसची सुरुवात असेल किंवा बिझनेस सुरू करणार किंवा बिझनेससाठी ॲड देणार किंवा बिझनेससाठी प्रोडक्ट खरेदी कराल. पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जो निर्णय घेसाल, जे लोक हे बघत आहे रीड, हे बघा, एका महिन्यामध्ये तुम्ही जो निर्णय घेणार तो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. हे पर्सनल रीड नाही, पण तरीही कनेक्ट होईल म्हणजे होईल. हे एकदम क्लिअर कटुकडा आलेला मेसेज आहे. या महिन्याभरामध्ये जे लोक स्वतःसाठी स्टँड घेतील, आपल्या भविष्यासाठी, आपल्या नातेसंबंधासाठी, आपल्या ड्रीमसाठी, त्यांचं सुरुवातीला थोडं हार्डवर्क आहे, पण नंतर लोकच त्यांना म्हणतील की तू जे केलं ते योग्य केलं. हे असं दिसत आहे. तर चांगलं आहे. छोटा वाद होईल, त्या वादातून रूपांतर जे आहे ते तुमच्या साईडनं म्हणजे तुमच्या फेवरनं होणार आहे त्या गोष्टी. बघूया आणखी काय आहे तर. हे पण पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे. काही लोकांचं इथे बघा, जे लोक मला बघत आहे ना, त्यातले काही लोक नोकरी करत असेल ना, तर त्यांचं ठरलेलं आहे की मला बिझनेस करायचा आहे. मला हे माहिती आहे की हे जे लोक मला बघणार आहे किंवा लाईव्ह नंतर बघणार आहे, ऑफलाईन बघणार आहात मला नंतर, लाईव्ह संपल्यानंतर, तेव्हा जेव्हाही मला बघतील तेव्हा एक सांगते, जेही लोक नोकरी करत आहे त्यांचं क्लिअर झालेलं आहे की आता नोकरी सोडून द्यायची आणि कुठेतरी बिझनेस करायचं. त्यांच्या माइंडसेटमध्ये चालू आहे की मला ही नोकरी थोडी साईड बाय साईड काही दिवस करणार आहे आणि मग मी सोडून देणार आहे. कुठेतरी बिझनेस मी ॲड करेल, फॅमिलीसोबत म्हणा किंवा मित्रांसोबत, म्हणजे पार्टनरशिपमध्ये किंवा फॅमिलीसोबत ते बिझनेस करण्याचं प्लॅन आहे तुमचं. काही लोकांचं ठरलं सुद्धा असेल की हे करायचं, ते करायचं, या वर्षभरामध्ये करायचं, त्या वर्षभरामध्ये काहीतरी साईड बिझनेस म्हणून करायचं. हे पण दिसत आहे. ज्या लोकांचा आधीच बिझनेस आहे ते लोक अजून एक सेकंड बिझनेससाठी ट्राय करेल. काही लोकांचं होम असेल तर ते रेंट न देणं, म्हणजे रेंटल इन्कम त्यांना मिळेल. कुठून तरी असं दिसतं की एक्स्ट्रा इन्कमची तुम्ही तयारी करत आहात. जसं नोकरीमध्ये मिनिमम तुम्हाला सॅलरी मिळत असेल तर तुम्ही कुठून तरी सेकंड इन्कमसाठी ट्राय करत आहात. बिझनेस करत असाल तर सेकंड कुठेतरी तुम्ही बिझनेस ट्राय कराल किंवा कुठून तरी असं जॉईंट बिझनेस जो आहे तो तुम्ही ट्राय कराल. हे दिसतं. तुमच्या घरी 30 दिवसामध्ये सेकंड इन्कम म्हणजे कुठून तरी दुसऱ्या मार्फत जे आहे ते इन्कम येणार आहे. हे तर आहेच तुमचं ठरलेलं, पण अजून काहीतरी तुमच्यासाठी विशेष येणार आहे. हे जे आहे गुड न्यूजमध्ये किंवा अपॉर्च्युनिटीमध्ये येतं. हे पण अपॉर्च्युनिटीमध्ये आलेलं आहे. छान कार्ड आले. तर अजून एक छोटंसं एक गायडन्स बघून घेऊ आपण, कारण तो जो वाद आलेला आहे थोडं बघू. हो, तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा करायची आहे. स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे. बस सुधारणा. हे बघा, माझं प्रत्येकाला सांगणं असते, तुमचा स्वभाव इतरांना पटत नाही याचा अर्थ तुम्ही वाईट नाही आहात. तुम्हाला परमेश्वरानं त्या प्रवृत्तीचं बनवलं. त्यांना हे बघा, तुम्हाला असं म्हणत असेल ना कोणी तुझा स्वभाव असा आहे, तसा आहे, तसा. हे बघ बाबा, तुला वेगळ्या पद्धतीनं बनवलं आहे, मला वेगळ्या पद्धतीनं बनवलं आहे. जसं मला बनवलं आहे, जसं माझं नेचर आहे ते कंटिन्यू राहणार आहे. कितीही तुम्ही औषधी दिल्या, कोणाला किती मेडिटेशन दिलं, कोणाला किती काउन्सिलिंग केलं, तरी त्या व्यक्तीचा स्वभाव बदलणे नाही. 4 दिवस बदलेल, 5व्या दिवशी तो त्याच्या मेन जी प्रवृत्ती आहे तिथे तो तयार राहणार आहे. इथं दिसत आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथचं कार्ड आले बघा. एक स्त्री आहे, ती सिंहाच्या तोंडामध्ये हात घालत आहे, म्हणजे स्ट्रेंथचं कार्ड आहे. तुमच्याकडे करेज आहे, तुमच्याकडे इंट्युशन आहे, तुमच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, फॅमिली सपोर्ट आहे, डिवाइन सपोर्ट आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. एक फक्त ना तुमचं कसं आहे, मी स्वतः करून दाखवेल.
इथे जे कार्ड आलेलं आहे ना, इथे काही लोकांचं दिसत आहे की सगळं आहे तुमच्याकडे, पुरेपूर आहे, पण एक थोडंसं सेल्फ इगो म्हणा किंवा ॲटिट्यूड म्हणा, असं काय म्हणावं याला, पण थोडंसं हे चुकतं. हे बघा, तुमच्याकडे आहे ना ते कंटिन्यू करा, पण इथं दिसतं की मी माझ्या भरोशावर सगळं करेल, मी माझ्या भरोशावर नोकरी करेल आणि बिझनेस करेल, हे दिसतं. पण हे बघा, म्हणजे कसं असतं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, खूप चांगले क्वालिटी आहे तुमच्यामध्ये, फक्त उडवू नका. कारण काय करत आहात ना तुम्ही, याच गोष्टीमुळे तुम्ही या 5 लोकांसोबत आर्ग्युमेंट करत आहात, वाद मतभेद आहे. त्यांचं पण तुम्हाला असं म्हणणं आहे की तुझ्यामध्ये सगळ्या क्वालिटी आहे, गोष्टी आहे, तुला करायचं आहे, आम्ही सपोर्ट पण करेल, पण थोडंसं तू आमची हेल्प घे. या कार्डमधून दिसतं की तुम्ही इतरांची हेल्प घेण्यामध्ये, एक तर तुम्ही असं म्हणू आपण, मला इतरांची गरज नाही, मला कोणाची हेल्पची गरज नाही आहे, हे तुमचं नेचर दिसत आहे. तर प्लीज असं करू नका, कारण चांगल्या चांगल्या गोष्टी परमेश्वराने दिल्या आहेत, थोडंसं हेल्प घ्या लोकांची आणि काम चालू करा. मला हे पण माहिती आहे की इथून जसा हा ऑगस्ट सप्टेंबर महिना जो आहे, हा बरेच लोक या काळामध्ये बिझनेस करणार आहात, हे तर क्लिअर आहे. छोटा असतो, मोठा असतो, घरगुती असो, लघु उद्योग असो, कोणताही असो, पण जास्त करून रेस्टॉरंट भरपूर दिसत आहे. म्हणजे असं म्हणते, विदिन सेकंद ब्रेक घेते. इथं दिसतं बऱ्याच लोकांचं जे आहे, एक तर त्यांना ब्युटी म्हणा, कॉस्मेटिक असेल, ब्युटी असेल, त्याचं काहीतरी त्यांना शॉप म्हणा किंवा पार्लर जॉईन करायचं असेल ते करणार आहे, किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी कॉस्मेटिक म्हणा, परफ्यूम म्हणा ते ॲड करतील. नंबर 2 आहे रेस्टॉरंट असेल, काहीतरी हॉटेलिंगचं प्रोडक्ट असेल, समजा खाण्यापिण्याच्या वस्तू आहे, चमचमीत वस्तू आहे, जसं आपण चौपाटी वगैरे बघतो, असं त्यांना काहीतरी सुरू करायचं आहे. तर त्या लोकांसाठी मी तर म्हणते चांगला टाईम आहे, तुम्ही करा, तुम्हाला त्यामध्ये सक्सेस जरूर मिळेल.